जय राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय राम जय जय राम। 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 पुंडलिकावरदयाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त वासुदेव हरी। 20 वगैरे द्या. मी तेच म्हणणार होते 75 वगैरे द्या 20 वगैरे द्या. म्हणजे तिसरं कोण आलं तर त्या दोघे. तीन चालतं. ठीक आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय जयाजी रुक्मिणी रमणा कृपा सागरा दया घना तव स्मरणे अघच नाशना जाई निरसुना तात्काळ. श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरू शिशिराम जाऊन कथेचं अनुसंधान आहे. तत्पूर्वी श्री गणेशाय मोक्षकुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरे नित्यविद्वानि प्रवर्तते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. श्रोतावस्थातु चित्तदेवा श्रीमुनिवरा पांडुरंगाय नमः. पुंडलिकावतारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय.
श्री सरस्वती नमः गुरुभ्यो नमः जय 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 रुक्मिणी रमणा कृपा सागरा दया घना तव स्मरणे अगस्नाशना जाय निरसुना तात्काळ श्री गणेशाला वंदन करू. प्रभू रामचंद्राचं स्मरण सद्गुरूशी शरण जाऊन कधीचं अनुसंधान आहे. ग्रंथकर्ते मनोहर सूत असणाऱ्या त्या ठिकाणी पंढरीचा राहणारा त्या ठिकाणी आणि रुक्मिणीचा रमण रुक्मिणीचा पती असणारा त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा आहे. ज्याच्या असणाऱ्या कृपेनं ज्याचं असणारं नाव मुखामध्ये घेतल्याबरोबर अनंत कोटी जन्माचं जे पातक आहे हे पातक एका क्षणात जळून जातं असा असणारा रुक्मिणीचा पती आणि पंढरीच्या ठिकाणी रहिवास करणारा कर कटेवरी ठेवून त्या ठिकाणी उभा राहणारा असा असणाऱ्या पांडुरंग परमात्मा तुम्हाला साष्टांग नमस्कार असो. तुझे नामी उपज प्रेमा हेची देई सर्वोत्तमा निशिदिनी आत्मया रामा भजन घडो अक्षयी. आणि असणाऱ्या पांडुरंग परमात्मा तुम्हाला नमस्कार त्या ठिकाणी असो. माझी असणारी सद्बुद्धी त्यांच्या चरणावर त्या ठिकाणी लीन राहो. माझं मन हे सदा तुमच्या असणाऱ्या चरणी त्या ठिकाणी राहो. आणि हा जो असणारा अधिक मास महात्म्य नावाचा असणारा ग्रंथ आहे हा ग्रंथ परिपूर्ण करण्यासाठी तुमचा असणारा त्या ठिकाणी कृपारूपी आशीर्वाद माझ्यावर त्या ठिकाणी राहावे. आणि सतत माझं जे असणारं मन आहे बुद्धी आहे जे चित्त आहे ते चित्त तुमच्या व्यतिरिक्त इतरत्र कुठंही त्या ठिकाणी जाऊ नये. मला असणारं तुमच्या चरणावर त्या ठिकाणी स्थान प्राप्त व्हावं एवढीच विनंती असणाऱ्या पांडुरंग परमात्मा भगवंता. आता शक्ती नसे शरीरी भजन ही नव्हे क्षणभरी उसंत नाही या संसारी आठवण अंतरी पाय तुझे. मग त्या ठिकाणी हा असणारा संसाराचं राटगाडग त्या ठिकाणी चालवत असताना या देहाला अनेक वेदना त्या ठिकाणी सहन कराव्या लागतात. आणि त्यातल्या त्यात असणारं वयोमानानुसार वयोवृद्ध त्या ठिकाणी झालेलं आहे. शरीर असणारं साथ त्या ठिकाणी देत नाही. मग हा असणारा ग्रंथ पूर्णत्वाला त्या ठिकाणी न्यायचा आहे. शरीराच्या ठिकाणी अशक्तपणा आहे आणि हा सगळा आळस अशक्तपणा असणारा त्या ठिकाणी जे हाल अपेक्षा आहे दुःख आहे ह्या दुःखाचं सगळं निरसन त्या ठिकाणी करावं. आणि हा ग्रंथ पूर्णत्वाला नेण्यासाठी मला असणारं तुमच्या चरणाजवळ स्थान त्या ठिकाणी प्राप्त करून द्यावा अशा प्रकारची विनंती मनोहर सूत ग्रंथ करते आणि पांडुरंगाची करू लागलेली आहे. वरीन कंठेची काळ चित्ती वाहे तळमळ केदवा येईल गोखटी वेळ नेनो कपाळ महाराजा. मग त्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी ग्रंथ करते मनोहर सूत त्या ठिकाणी सांगतायत या असणाऱ्या देहाच्या सानिध्यात आल्यानंतर अखंड असणाऱ्या साधकाला त्या ठिकाणी चिंता लागते. काबाड कष्ट करण्यामध्ये असणारा वेळ त्या ठिकाणी जातोय आणि या देह एवढा अमूल्य देह त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. बघता बघता हा असणारा देह कवा त्या ठिकाणी नाश पावल हे सांगता त्या ठिकाणी येत नाही. कुणालाही कळणार नाही की आपण उद्या आहोत का नाही. म्हणून असणाऱ्या भगवंता आता ही काळ वेळ आता एवढीच आहे त्या ठिकाणी. पुढचं मी काहीही सांगू शकत नाही की माझ्या हातून हे कार्य होईल नाही होईल त्या ठिकाणी. म्हणून आता जोपर्यंत माझा असणारा देह त्या ठिकाणी व्यवस्थित आहे थोडं का होईना चालता बोलता त्या ठिकाणी येतं तोपर्यंत हे असणारं कार्य माझ्या हातून त्या ठिकाणी परिपूर्णतेला त्या ठिकाणी जावं अशा प्रकारचा कृपा आशीर्वाद त्या ठिकाणी मला मिळावा. ऐका श्रोते हो चतुर मलमास कथानक सार जय कथा पापे अपार भस्म होती क्षण मात्रे. मग ग्रंथकर्ते मनोहर सूत असणाऱ्या भगवंताची असणारी आराधना त्या ठिकाणी केली आणि श्रोते मंडळीकडे त्या ठिकाणी वळाले. श्रोते मंडळीला सांगू लागले तुम्ही महेशाची मूर्ती असणारे श्रोते मंडळी आहात आणि हे जे असणारा अधिक मास महात्म्य नावाचा ग्रंथ आहे हा मळमास आहे ज्याचा आजपर्यंत जेवढं असणारं पातक आपल्या हातून त्या ठिकाणी घडलं गेलो. या पातकाची मळ रूपी असणारी शुद्धता असणारी मळ त्या ठिकाणी बाहेर घालवावा आणि शुद्धता रूपी आपल्या अंगाला त्या ठिकाणी प्राप्त व्हावी. आपला देह सार्थकी त्या ठिकाणी लागावा. म्हणून हा असणारा अधिक मास महात्म्य भगवंतानं 13वा महिना म्हणून त्या ठिकाणी स्थापन केला. पुरुषोत्तम म्हणून नाव त्या ठिकाणी पडलं गेलं. म्हणून तुम्हाला एवढंच असणार त्या ठिकाणी आणि आज आपल्याला त्या ठिकाणी पापातून निर्मुक्त होण्यासाठी ही वेळ त्या ठिकाणी योग्य आलेली आहे. म्हणून सावध रीतीनं सर्वांगाचं एकाग्र असणारं कान त्या ठिकाणी करा आणि ही कथा एकाग्र चित्तानं त्या ठिकाणी ऐका म्हणून ग्रंथकर्ते सांगू लागले. लक्ष्मी नारायण संवाद परिसा होणी सावध संस्कृत भाषेचे प्रबंध प्राकृत
त्या ठिकाणी असणारे ग्रंथकर्ते सांगू लागले लक्ष्मी मातेचा आणि असणाऱ्या विष्णू भगवंताचा जो संवाद आहे हा संवाद पद्मपुराण या असणाऱ्या पुराणामध्ये सांगितलेला आहे. आणि पद्मपुराण आपल्याला त्या ठिकाणी जमत नाही. का जमत नाही याचं कारण आहे संस्कृत भाषा आहे आणि संस्कृत भाषा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना त्या ठिकाणी समजत नाही. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला असणाऱ्या पापाचं प्रायश्चित्त मिळावं म्हणून या पद्मपुराणातून घेतलेला सारांश आहे, घेतलेले कथानक आहे आणि प्राकृत असणाऱ्या भाषेत मराठी भाषेमध्ये तुम्हाला समजावं म्हणून या ठिकाणी सांगितलं गेलं. एकाग्र चित्ताने असणारी मनमासाची कथा आणि म्हणजे ऐका. लक्ष्मी म्हणे कृपावंता मागे निवेदिली उपोषण कथा परिचयांगी नसे सामर्थ्यता उपाय केउता तयाचे. मग आता त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत विष्णू भगवंताचा आणि लक्ष्मी मातेचा संवाद आहे. लक्ष्मी माता भगवंताला त्या ठिकाणी विचारू लागल्या कालच्या 9व्या अध्यायाच्या ठिकाणी तुम्ही सांगितलं उपोषण कसं करायचं किंवा एका दिवसाचं असणारं जे पुण्य आहे ह्या पुण्याचं काय त्या ठिकाणी महत्व आहे किंवा काय फळ प्राप्त त्या ठिकाणी होतं. ही कथा सांगितली योग्य वाटली पण अजून एक शंका माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी आलेली आहे. कुठली शंका आहे तर असणारं हे काबाड कष्ट करत असताना या देहाला स्थिरता त्या ठिकाणी येते अशक्तपणा त्या ठिकाणी येतो आणि अशक्तपणा आल्यानंतर उपवास घडत नाही नंतर त्या ठिकाणी घडत नाही. मग त्याच्यासाठी त्या साधकानं काय त्या ठिकाणी करावं त्याच्यावर काय असणारा उपाय आहे तो मला म्हणजे सांगा. व्रत केविकीचे परलोकी कैसे निपाविजे हे विषयी निवेदीजे कवन कीजे सार्थक. मग असणारा त्या ठिकाणी वयोवृद्ध अवस्थेमध्ये असताना शरीर साथ येत नाही. तोंडानं राम म्हणायचं म्हणलं तर राम म्हणता येत नाही याम त्या ठिकाणी होते. हातामध्ये पुस्तक घेऊन वाचायचं म्हटलं तर हात त्या ठिकाणी थरथरा कापतात. डोळ्यानं नुसतं असणारं त्या ठिकाणी वाचायचं म्हटलं गेलं तर डोळेही साथ त्या ठिकाणी देत नाही. मग अशा साधकानं या आईला तिरावून पहिल्या तिराकडे जात असताना ह्या भवरूपी संसाराचं जे असणारं सागर आहे ह्या सागरातून तारून जात असताना त्या ठिकाणी काय करायचं कसा असणारा मोक्षाची आशा आहे त्या साधकाला मोक्षाचा मार्ग मिळवण्याचं काय साधन त्या ठिकाणी करावं याच्या विषयीची माहिती मला म्हणजे सांगा. परिसोनियाचे उत्तर वदता झाला शाटदर ए विषयीचा तो प्रकार श्रवण की घे शुभानने. मग लक्ष्मी मातेने असा प्रश्न केल्याबरोबर सारंगधर नावाचे असणारे जे भगवंत आहे हे भगवंत सांगू लागले ठीक आहे तुमच्या मनामध्ये शंका आली तीच भक्ताच्या मनामध्ये शंका आहे तीच साधकाच्या मनामध्ये शंका आहे. ठीक आहे म्हणजे असणाऱ्या सावध रीतीनं एकचित्त त्या ठिकाणी एकतेकडे करा आणि सावध रीतीनं म्हणजे ऐका. विष्णू वदे ते अवसरी शक्ती नाही जयाते शरीरी त्याचे व्रत श्रवण करी कवणे परी आचरावे. मग असणाऱ्या त्या ठिकाणी भगवंत सांगू लागले हे लक्ष्मी माते ऐक म्हणजे ज्याचं शरीर साथ देत नाही अशक्तपण आहे ज्याच्यानं असणारं त्या देहामुळे असणारं उपोषण त्या ठिकाणी घडत नाही किंवा असणारं नक्त त्या ठिकाणी घडत नाही मग त्याच्यासाठी काय असणारं त्या ठिकाणी पर्याय किंवा त्यानं काय असणारी त्या ठिकाणी विधी करावे त्याच्याविषयीचं कथानक सांगतो सावध होऊन ऐका. दयाने करावे हविषान्न वरी एक भुक्त करून भोजन करावे मौन्य धरून नसे अन्य साधन पै. बरं त्या ठिकाणी असणाऱ्या त्या साधकाला दिवसभर उपवास करणं त्या ठिकाणी होत नाही का असणारं शरीर थरथरत उपवास केला की असणारा त्या ठिकाणी देहाला असणारा त्रास त्या ठिकाणी होतोय. म्हणून त्या साधकानं काय करायचं सकाळच्या प्रहरा असणारा गंगा नदीचं स्नान त्या ठिकाणी करा गार पाण्याचं स्नान त्या ठिकाणी करा आणि दिवसातून एक वेळेस फक्त भोजन त्या ठिकाणी करा. एक दिवसाचं एक टायमाचं त्या ठिकाणी जेवण करा बाकीचा असणारा उपवास त्या ठिकाणी करा. एवढाच पर्याय म्हणजे पुण्य कमवण्याचा आणि त्या साधकाला आहे. मौन्य भोजन ऐसे पाही साधन दुसरे नाही नाही देणे माते जिंकिले पाही एके नवाई आणि मग त्या साधकानं दिवसातून एक वेळेस असणारं भोजन त्या ठिकाणी करायचं पण कसं करायचं नक्त धरायचं असणारं भोजन करताना बोलायचं नाही. दिवसभर असणारं मुख त्या ठिकाणी राहायचं फक्त भगवंताचं स्मरण त्या ठिकाणी करायचं.
मग त्या साधकाला मी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही किंवा माझ्या असणाऱ्या स्थानाला तो साधक आल्याशिवाय राहत नाही एवढाच म्हणजे म्हातारपणात आणि त्या वयोवृद्ध असणाऱ्या साधकाला एवढाच पर्याय आहे, याच्याशिवाय दुसरा पर्याय म्हणजे पुण्य कमावण्याचा आणि नाही. मौने पापाचा अक्षय मौने सौभाग्य प्राप्त होय मौने सर्व शांत होय निरसनी जाय सर्व रिष्ठे. म्हणून त्या ठिकाणी ग्रंथकर्ते अथवा असणारे भगवंत लक्ष्मीच्या रूपानं आपल्याला सांगू लागले, हे भोजन करत असताना किंवा दिवसभर म्हणजे असणारं मौन त्या ठिकाणी धरलं की मौनामुळं सगळं असणारं जर स्त्रीनं त्या ठिकाणी मौन धरलं तर असणारं सौभाग्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. कवाही सौभाग्याचं खंडन त्या ठिकाणी होत नाही. मौनानं आपलं असणारं त्या ठिकाणी म्हणजे देहही पावन त्या ठिकाणी होतोय. नवनवं असणारं मौन धरणं आणि दिवसातून एक वेळेस असणारं त्या ठिकाणी जेवण करणं याच्यामध्ये असणाऱ्या भगवंतालाही आनंद त्या ठिकाणी प्राप्त होतो. तो असणारा जो असणारं कार्य आहे आपण मौन त्या ठिकाणी धरतो ती भगवंताला त्या ठिकाणी आवडतो. भगवंत त्याच्या असणाऱ्या मस्तकावर कृपेचा वरदास्त त्या ठिकाणी ठेवतो. एवढंच म्हणजे मोक्षाला जाण्याचा आणि मार्ग म्हणजे त्या साधकाला आहे. मौने कलाची हानी मौने आयुष्य वर्धनी मौने सौख्याते पावणी मौने भोजनी सादर. म्हणून ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सांगतायत मौन धरल्यामुळं काय त्या ठिकाणी होतं. घरामध्ये एकाला असणारा भांडण तांडा त्या ठिकाणी लागला आणि आपण शब्दाला शब्द प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिलं की वाढत जातं, क्रोध त्या ठिकाणी वाढतो. आणि जर त्याच्यात मौन त्या ठिकाणी धरलं कितीही समर्थ त्या ठिकाणी चालून आला आणि आपण मौन त्या ठिकाणी धरलं की आपल्या असणाऱ्या क्रोधही त्या ठिकाणी संपला जातो आणि असणारी हानी जी होणार आहे ही हानी त्या ठिकाणी वाचली जाते. तसंच असणारं मौन त्या ठिकाणी धरल्यामुळं कुठलंही असणारं जे सख्य हे आहे आपल्या जवळ असणारा मित्र परिवार आहे त्या ठिकाणी किंवा असणारा जोडीदार आहे याच्याबरोबर अनेक कारणानं त्या ठिकाणी विवाद होतो, तंटा त्या ठिकाणी होतो, तुझं माझं त्या ठिकाणी होतं. मग त्याच्यातच असणाऱ्या त्या ठिकाणी जर मौन त्या ठिकाणी धरलं तर तुझं माझं होत नाही, बोलण्याला असणारा शब्दाला शब्द त्या ठिकाणी लागत नाही. मग हा आपण एवढं बोलतोय हा मौन त्या ठिकाणी धरतोय म्हणून त्यालाही थोडा काळवाला त्या ठिकाणी येतो, सौख्य त्या ठिकाणी होतं. म्हणून मौनानं सगळं आपलं नातलग आहे नातलग त्या ठिकाणी जवळ करता येतं, सख्यत्व त्या ठिकाणी होतं, असणारं दुःखाचं निरसन त्या ठिकाणी होतं, सुख त्या साधकाला प्राप्त होतं. मग भोजन करताना जर मौन त्या ठिकाणी धरलं तरी आपल्या असणाऱ्या आत्म्याला सुद्धा शांतता त्या ठिकाणी लागते. म्हणजेच असणाऱ्या भगवंताला त्या ठिकाणी असणारा आनंद त्या साधकाचा होतो असं असणारे ग्रंथकर्ते सांगतायत. त्रिकार्याते असावे मौन्य स्नान होमानी भोजन याचे फळ करी श्रवण द्यादरे करुणिया. मग असणाऱ्या साधकानं त्रिकाळमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ असू द्या ह्या तिन्ही वेळेलाही असणारं त्या ठिकाणी स्नान करायचं आणि स्नान केल्यापासून दिवसभर असणारं म्हणजे त्या ठिकाणी मौन धरायचं. मग जेवण जरी करीत असलं तरी मौन त्या ठिकाणी धरायचं, पूजाविधी करत असलं मौन त्या ठिकाणी धरायचं, ही त्रिकाळ असणारं त्या ठिकाणी स्नान करायचं, मौन त्या ठिकाणी धरायचं, भोजन करताना सुद्धा मौन त्या ठिकाणी धरायचं. याच्या विषयीचं फळ आणि त्या ठिकाणी म्हणजे सांगतो ऐका. मौन्य केली स्नान कांती सुंदर तेजस्वी पूर्ण आणि होया श्रीमान करी स्नान मौन्यसी. म्हणून असणाऱ्या ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सांगतात जर आपण मौन त्या ठिकाणी धरलं, बोलायचं नाही त्या ठिकाणी ठरवायचं, मौन धरायचं, स्नान त्या ठिकाणी करायचं. मौन धरून जर स्नान त्या ठिकाणी केलं तर या असणाऱ्या शरीराला कांती तेज त्या ठिकाणी येतो, टवटवीत असणारं शरीर त्या ठिकाणी धरतं आणि असणारं मौन धरून जर त्या ठिकाणी आंघोळ केली आणि होय श्रीमान मग म्हणजे आणि असणारं मौन धरून जर असणारं त्या ठिकाणी म्हणजे आंघोळ केली, स्नान त्या ठिकाणी केलं तर शरीराला कांती चढतेच चढते त्या ठिकाणी. पण त्या साधकाचं असणारं वयोमान त्या ठिकाणी वाढलं जातं. त्याचं असणारी जी असणारं वयोव्रत असताना जरी असणारं त्या ठिकाणी म्हणजे वय आहे ते वय आणि त्या ठिकाणी वाढलं जातं. त्याचं जे असणारी मरण अवस्था आहे ती त्या ठिकाणी आणि लवकर आणि त्या साधकाला म्हणजे येत नाही. होम करिता मौन्य करुणा आयुष्य वृद्धी होय जाण आणि काही साधना करिता भोजन मौन्यसी.
मग त्या ठिकाणी असणारे होम हवन विधी त्या ठिकाणी करत असताना जर मौन त्या ठिकाणी धरलं, काही जर तो साधक त्या ठिकाणी न बोलता होम हवन त्या ठिकाणी केलं तर त्याचं आयुष्य त्या ठिकाणी वाढलं जातं. अनेक पटीनं आयुष्य त्या ठिकाणी वाटतं. एवढंच नाही, मौन धरून असणारं भोजन जर त्या ठिकाणी केलं तर म्हणजे पुढं ऐका. स्नायने संतुष्ट होय जाण, अग्नि संतुष्ट होमे करुण, मौने करिता भोजन स्वयं नारायण संतुष्टे. मग त्या ठिकाणी ज्या साधकानं म्हणजे मौन धरून स्नान त्या ठिकाणी केलं, मौन धरून असणारं त्या ठिकाणी भोजन केलं आणि मौन धरून जर होम हवन त्या ठिकाणी केलं तर भगवंताला आनंद होतो. भगवंत त्याच्यावर संतुष्ट त्या ठिकाणी होतात आणि त्याला असणारा आशीर्वाद म्हणजे त्या ठिकाणी मिळतो. तो मोक्षाचा मार्ग त्या ठिकाणी म्हणजे सापडतो. प्रसन्न होता वरुण दिव्य कांती होय तेने, होम करिता मौने करुण श्रीवर्धमान अग्नि करिता. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे स्नान केल्याबरोबर असणाऱ्या वरुण देवा मौन धरून जर स्नान त्या ठिकाणी केलं तर वरुण देव प्रसन्न होतात आणि त्या असणाऱ्या साधकाची असणारी शरीर आहे ही शरीर तेजोमय त्या ठिकाणी होत आहे. कांती असणारी त्या ठिकाणी चालली जाते, सुंदर शरीर त्या ठिकाणी दिसतं. आणि असणारं मौन धरून जर होम हवन त्या ठिकाणी केलं तर त्या साधकाला अग्नी देवता त्या ठिकाणी सूर्य नारायण त्या ठिकाणी प्रसन्न होतात. अशा प्रकारचे ग्रंथकर्ते सांगतात. नित्य भोजना करिता मौने सायुज्यता पावे तेने, ऐसे मौने भोजनाचे कारण केले कथना सकळी का. आणि मग असणारं मौन धरून जर भोजन त्या ठिकाणी केलं तर त्याला सायुज्य पद म्हणजे मोक्ष त्या ठिकाणी मिळतोय. म्हणून एवढं मौनामध्ये एवढं श्रेष्ठत्व त्या ठिकाणी आहे. एवढा असणारा साधा आणि सरळ आणि सोपा असणारा पर्याय त्या असणाऱ्या वयोवृद्ध साधकाला त्या ठिकाणी प्राप्त करून दिला. याच्यामुळे भगवंत त्या ठिकाणी प्रसन्न होतात, त्याचं असणारं आयुष्यमान त्या ठिकाणी वाढलं जातं. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. पंचप्राणाहुती करिता बोलो नये सर्वता, संपूर्ण भोजना करिता पापे संपूर्ण भोजना करिता पापे नासती समूळ. मग त्या ठिकाणी असणारे ग्रंथकर्ते सांगू लागलेले असणारे त्या ठिकाणी पंचप्राण आहेत. या पंचप्राणाची त्या ठिकाणी आहुती करायची म्हणजेच असणारं त्या ठिकाणी मौन धरायचं आणि मौन करून जर कार्य त्या ठिकाणी केलं, भोजन त्या ठिकाणी केलं, होम हवन त्या ठिकाणी केलं तर त्या साधकाला मोक्ष त्या ठिकाणी प्राप्त होतो. ऐसे भोजना करिता पायी तया ते प्रायश्चित्त आणि कनाही, प्रायश्चित्ते पापे दहन होई हा निर्णय शास्त्री असे. मग त्या ठिकाणी वयोवृद्ध साधकाला जर आपल्याला पुण्य त्या ठिकाणी कमवायचं, मोक्षाचा मार्ग त्या ठिकाणी मिळायचा आहे अशी आशा ज्या साधकाला त्या ठिकाणी वाटते त्या साधकाला एकमेव पर्याय म्हणजे फक्त मौन आहे आणि दिवसातून एकच वेळेस भोजन त्या ठिकाणी करायचंय, दिवसभर मौन त्या ठिकाणी धरायचंय. एवढाच मार्ग त्या ठिकाणी सांगितला गेला. याला दुसरा पर्याय काहीही म्हणजे त्या ठिकाणी नाही. मौन्य भोजना करिता आणि प्रायश्चित्त न लागे तत्वता, पापे भस्म होती जाणत जाणता नसे असत्यता हे वाणी. मग त्या ठिकाणी भक्त म्हणले असणारं त्या ठिकाणी मौन धरून भोजन करणं एवढं श्रेष्ठ कार्य आहे. म्हणजे त्या ठिकाणी एवढं मौन धरून भोजन त्या ठिकाणी केलं तर तुमचं अनंत कोटीचं असणारं पातक त्या ठिकाणी असलं, पर्वता एवढं जरी पातक तुमच्या हातून झालं तरी हे मौन धरून जर भोजन त्या ठिकाणी केलं तर एका क्षणात सगळं पातक त्या ठिकाणी नाहीच होतं, पुण्याचा संचय त्या ठिकाणी साचला जातो. याच्याबद्दल श्रोते मंडळी शंका घेऊ नका आणि खोटं काय आहे असं म्हणजे मनामध्ये आणि विचार आणू नका. ऐसे प्रतिदिनी जयाते घडत त्या एवढा नाही पुण्यवंत, तयावरी मलमास झाला प्राप्त तरी अधिक पै. मग त्या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतायत ही अधिक महिना नसताना जरी असं म्हणजे आपल्याला मोक्ष प्राप्तीच्या आशा धरण्याच्या साधकानं मौन धरून जर भोजन म्हणजे कायम त्या ठिकाणी केलं तर त्या साधका एवढं पुण्य दुसरं कशातच म्हणजे त्या ठिकाणी मिळत नाही. आणि त्यातल्या त्यात हा अधिक मास त्या ठिकाणी आला आणि अधिक महिन्यामध्ये जर त्यानं असणारं हे नक्त भोजन त्या ठिकाणी केलं, उपवास धरून भोजन त्या ठिकाणी केलं तर म्हणजे त्या पुण्याची तर गणनाच म्हणजे करता येत नाही.
एवढा अमाप पुण्य या अधिक मासामध्ये उपास धरून असणारं मौन धरून त्या ठिकाणी भोजन केलं तर एवढं पुण्य आणि त्या साधकाला प्राप्त होतं. दुसरा पर्याय म्हणजे नाही. आदैव संपूर्ण एक मास तो तवा अवघाची पुण्य दिवस तया माझी विशेष तेही निशेष अवधारा. मग त्या ठिकाणी हे असणारं म्हणजे अधिक महिना आहे आणि या कुठला दिवस आहे मग म्हणजे त्या ठिकाणी हा अधिक महिना याच्यातला एक दिवस म्हणजे त्या ठिकाणी ठरवावा आणि त्या दिवशी मुक्त करायचं म्हटलं. अगर मौन त्या ठिकाणी धरायचं म्हणलं तर त्याला चांगला मंगळ दिवस काय नाही म्हणले. असणाऱ्या प्रतिपदेपासून शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे संपूर्ण हे अधिक मास महिना ही पूर्ण जर उपवास त्या ठिकाणी घालला पूर्ण जर मौन त्या ठिकाणी धरलं याच्यासारखं श्रेष्ठ पुण्य आणि दुसरं कशातच म्हणजे त्या ठिकाणी मिळत नाही. पूर्ण एवढा महिनाभर म्हणजे उपवास करा असणारं मौन त्या ठिकाणी धरा. दशमी द्वादशी तिथी पाही पौर्णिमा मोषा तेही सर्व वरिष्ठ तिथी आहे शास्त्री नवाई बोलली असे. मग तुम्हाला समजा म्हणजे असणारं महिनाभर जरी नाही त्या ठिकाणी झालं शरीर साथ देत नाही मग त्याच्यात म्हणजे असणारी प्रतिपदा आहे पहिला दिवस आहे पुन्हा असणारा त्या ठिकाणी असणारी म्हणजे त्या ठिकाणी दशमी आहे. दशमीचा एकादश आहे बारस आहे आमोश आहे आणि असणारी त्या ठिकाणी पौर्णिमा आहे. एवढं दिवस जरी म्हणजे असणारा त्या ठिकाणी उपवास केला आणि असणारं मौन त्या ठिकाणी धरलं तरी त्या साधकाला पुण्य आणि म्हणजे प्राप्त होतं. तुकी आई तिथी वरुणी पर्वकाळ टाकी जे ओवाळुनी व्यातिपाता वैकृती कल्याणी तुकी वरुणी ओवाळी जे. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे एवढ्या तिथी त्या ठिकाणी सांगितल्या एकादश सांगितली भारत त्या ठिकाणी सांगितली पौर्णिमा सांगितली आणि त्यातले त्यात असणारा पर्वणी काळ म्हणजे असणारी प्रदोष तिथी त्या ठिकाणी ही जर त्या ठिकाणी म्हणजे असणारा प्रदोष स्थिती बघितली ना असणारा उपवास त्या ठिकाणी केलं आणि एक वेळचं भोजन त्या ठिकाणी केलं आणि मौन त्या ठिकाणी धरलं तर सगळ्या असणाऱ्या पातकावरून त्या ठिकाणी ओवाळणी झाल्याशिवाय राहत नाही. सगळी पातक नेस्त नागून त्या ठिकाणी होतात आणि पुण्याचा संचय म्हणजे त्या ठिकाणी होतो. प्रत्येकी जरी न घडे स्नान अथवा ब्राह्मण भोजन नक्त अथवा मौनी भोजन दीपदान यथाविधी. मग त्या ठिकाणी जर म्हणजे तुमच्या हातून असणारं त्या ठिकाणी म्हणजे ब्राह्मणाचं असणारं पूजन त्या ठिकाणी घडलं नाही दीपदान त्या ठिकाणी घडलं नाही तरी मी म्हणजे असणारं त्या ठिकाणी काही हरकत नाही. पण म्हणजे ह्या असणारं एक दिवसाचं असणारं त्या ठिकाणी एक वेळेचं भोजन करायचं आणि मौन त्या ठिकाणी धरलं की सगळं असणारं जे बाकीचा विधी केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं तेच पुण्य एवढ्या फक्त विधीनं म्हणजे त्या ठिकाणी आणि साधता येतं. न घडे अपुपादी दान न घडे ब्राह्मण भोजन सत्पात्री न घडे गोदान त्याची लक्षण ऐके पा. मग ज्या साधकाच्या हातून म्हणजे असणारं अन्नदान त्या ठिकाणी घडत नाही ब्राह्मणाचं पूजन त्या ठिकाणी घडत नाही. अन्नदान म्हणजे असणारा आपूप अन्न म्हणजे असणारं त्या ठिकाणी देणं आपूप म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी तांदळाच्या पिठामध्ये तूप आणि असणारं म्हणजे साखर घालून मिक्स केलेलं धान्य म्हणजेच असणारा अनारस आहे. हे अनारस जरी आपल्याला त्या ठिकाणी नाही करणं झालं अन्नदान त्या ठिकाणी नाही घडलं गेलं तर त्याच्यासाठी हे असणारं प्रायश्चित्त काय साधकानं करायचं त्याचंही म्हणजे सांगतोय का. तुकेही न घडे जरी त्रिरात्र व्रताचे स्वीकारी स्नानदान बरिया करी नक्त करी मौन्य भोजन. मग एवढं जर म्हणजे तुमच्या हातून अन्नदान घडलं नाही ब्राह्मणाचं पूजन त्या ठिकाणी घडलं नाही गोदान घडलं नाही किंवा दीपदान त्या ठिकाणी घडलं नाही तर म्हणजे या अधिक महिन्यामध्ये 3 दिवस म्हणजे असणाऱ्या गंगा नदीचं स्नान त्या ठिकाणी करायचं. मग हे असणारं म्हणजे 3 रात्र म्हणजे असणाऱ्या गंगा नदीचं स्नान त्या ठिकाणी करायचं आणि स्नान केल्याबरोबर म्हणजे सगळं असणारं पातक त्या स्नान करून 3 रात्र 3 दिवस त्या ठिकाणी उपवास धरायचा मौन त्या ठिकाणी धरायचं एवढं असणारं प्रायश्चित्त आणि त्या साधकाला म्हणजे सांगितलं. यासी तो वेचावे न लगे काही कष्ट करावे स्वदेही तेने तुष्ट मान शेषशाही पर्व सर्वही कुल कल्याण पुढे. मग म्हणजे
तुमच्या हातून काहीही दान धर्म नाही झाला तर 3 रात्र 3 दिवस असणारा त्या ठिकाणी म्हणजे स्नान करायचं, असणारा त्या ठिकाणी एक वेळेस भोजन त्या ठिकाणी करायचं, मौन त्या ठिकाणी धरायचं. त्याच्यामुळे असणारा भगवंत त्या ठिकाणी संतुष्ट होतो आणि काही करण्याची गरज म्हणजे त्या साधकाला नाही. एवढ्यावरच अपार पुण्य त्या ठिकाणी साचलं जातं, मोक्षाचा मार्ग त्या साधकाला प्राप्त होतो. हे जीवरत नारदे केले तया ते ज्ञान प्राप्त झाले. सत्यवती नाते सेविले विश्वामित्रादी बले मुनींद्रा. मग त्या ठिकाणी हीच व्रत म्हणजे त्या ठिकाणी नारद मुनींनी केलं म्हणून असणारं ब्रह्मस्थान त्या ठिकाणी प्राप्त झालं. हेच असणारं त्या ठिकाणी म्हणजे ऋषी वर्यांनी त्या ठिकाणी हेच व्रत त्या ठिकाणी धारण केलं म्हणून श्रेष्ठ पदाला त्या ठिकाणी आणि म्हणजे पोचले गेले. त्यांनी केले मौन व्रत तरीच पावले ब्रह्मत्व. ऋषी मंडळी माझी महत्व प्राप्त झाले तया ते. मग हे मौन व्रत त्या ठिकाणी धरलं म्हणून अनेक ऋषी मंडळीला असणारं त्या ठिकाणी ब्रह्मस्थान त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि हे मौन व्रत झाल्यामुळं ही जी प्रसिद्ध ऋषी मंडळी आहेत त्या ठिकाणी ही सर्व ऋषी मंडळी आपल्या पदाला त्या ठिकाणी पोचले. त्याला कारण म्हणजे फक्त मौन व्रत आहे. आधीच मलमासा उत्तम त्यावरी द्वादशी पर्व नेम. वरी पौर्णिमा उत्तम उत्तम कैचा राहे पापलेशा. मग त्या ठिकाणी म्हणजे एवढं पुण्य करत असताना त्या ठिकाणी हा अधिक महिना त्या ठिकाणी आला आणि या अधिक महिन्यातील द्वादशी असणारी जी स्थिती आहे हे असणारी तिथी आहे त्या ठिकाणी एकादश झाल्यानंतर दुसरा दिवस त्या ठिकाणी आणि असणारी पौर्णिमा ही पर्व काळ आहे त्या ठिकाणी आणि ती बी अधिक महिन्यातला आहे. ह्या दिवशी जर असणारा उपवास त्या ठिकाणी केला, मौन व्रत त्या ठिकाणी धारण केलं तर त्याच्या तर असणाऱ्या पुण्याची गणनाच म्हणजे त्या ठिकाणी करता येणार नाही. एवढं अफाट पुण्य आणि त्या साधकाचं म्हणजे साचलं जातं. सकळदान केलियाचे फळ अथवा तीर्थ केलियाचे फळ किंवा पुरुष चरण मंत्रमंडल किंवा दिदले पृथ्वीदान. मग त्या ठिकाणी म्हणजे हे मौन व्रत त्या ठिकाणी धारण केलं की असणारं काशी प्रयाग असणारं त्या ठिकाणी तीर्थ त्या ठिकाणी केलं त्याचं जेवढं पुण्य त्या ठिकाणी मिळतं. नवं आपण गाईदान त्या ठिकाणी अमाप गाईदान केल्या त्याचं जेवढं पुण्य त्या ठिकाणी मिळतं. नवही पृथ्वी जरी दान त्या ठिकाणी केले तरी एवढं पुण्य त्या साधकाला साधता येत नाही. तेवढं सामर्थ्य या असणाऱ्या मौन व्रतामध्ये त्या ठिकाणी आणि सांगितलं गेलं. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ग्रंथकर्ते सांगू लागले एखाद्यानं अमाप रोज म्हणजे पंक्तीच्या पंक्ती त्या ठिकाणी उठवल्या, अमाप दान त्या ठिकाणी दिलं, पुष्कळ काही वस्त्रासह त्या ठिकाणी दान दिल्या, नवनवं असणारी पृथ्वी दान त्या ठिकाणी दिली, दीपदान दिलं, ब्राह्मणाचं रोज असणारं पूजन त्या ठिकाणी केलं, ब्राह्मणाला मनसोक्त असणारं भोजन त्या ठिकाणी दिलं. एवढं सगळं केलेल्याचं पुण्य एकीकडे आहे आणि हे मौन व्रत धारण केल्याचं पुण्य वेगळं आहे त्या ठिकाणी. एवढी व्रत त्या ठिकाणी करून जेवढं पुण्य त्या ठिकाणी मिळत नाही त्याच्यापेक्षा जास्त पुण्य या असणाऱ्या मौन व्रतामध्ये त्या ठिकाणी सांगितलं गेलं. म्हणून दुसरं काहीच म्हणजे आता जरी नाही करणं झालं, आपला देह अशक्त त्या ठिकाणी झाला तरी फक्त मौन व्रत जरा दिवसातून एक वेळ भोजन त्या ठिकाणी करा एवढंच म्हणजे सांगितलं. पाप जाये एक पर्वणी मौन भोजन होये तरी लाभ पाहे ती तुकाची. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे गायी दान त्या ठिकाणी दिल्या की 1 वर्षाचं जेवढं आपलं असणारं पाप आहे हे पाप त्या ठिकाणी जातं. मग एवढं गायी दान केल्यानंतर 1 वर्षाचं पाप त्या ठिकाणी जातं. तेवढंच पाप म्हणजे फक्त मौन व्रत धरून 1 दिवस जरी त्या ठिकाणी केलं तरी तेवढं पातक म्हणजे सगळं नाहीस त्या ठिकाणी होतं आणि पुण्याचा संचय त्या साधकाच्या म्हणजे पदरी पडतो. तयावरी पौर्णिमा तिथी स्नान दान गडे अतिथी वरी मौन भोजनाची रीती नाही गणती पुण्याते. मग त्या ठिकाणी एखादा दारात अतिथी आलाय त्या दारात आलेल्या अतिथ्याला भोजन दिलं, त्याचं असणारं मन संतुष्ट त्या ठिकाणी केलं, अन्नदान त्या अतिथ्याला केलं, त्याचं जेवढं पुण्य त्या ठिकाणी मिळतं त्याच्यापेक्षा जास्त पुण्य या मौन व्रतामध्ये सांगितलं गेलं. मौन धरून भोजन केल्यानंतर तेवढंच पुण्य त्या साधकाला
आणि म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी मिळतं. हे विषयी पुरातन इतिहास श्रवण कीजे सावकाश बोलता झाला जगदीश त्याच्या भावार्थास परिस तू. मग याच्या विषयीची जी माहिती आहे, याच्या विषयीची जी कथा आहे त्या ठिकाणी असणाऱ्या पुराणामध्ये सांगितली गेली आणि त्याच्या कसा असणारा भाव आहे त्या ठिकाणी हे असणारे विष्णू भगवंत त्या पुराणातील कथेचा असणारा श्लोक घेऊन त्या ठिकाणी या श्लोकाच्या आधारे आणि या अधिक मास महात्म्यामध्ये वर्णन करू लागले. चला. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. ये विषयी पुरातन इतिहास श्रवण कीजे सावकाश बोलता झाला जगदीश त्याचा भावार्थ परिस तू. कथेचं अनुसंधान ग्रंथकर्ते मनोहर सुत सांगतायत भगवान श्री विष्णू लक्ष्मीला सांगतायत आतापर्यंत मौन व्रताचा महिमा सांगितला आणि एकनाथ महाराज सुद्धा आपल्या अभंगामधून सांगतात शांती परते नाही सुख ये रावघेची दुःख मनोनी शांती धरा उतराल पैलतिरा. मौन धरणं सर्वश्रेष्ठ आहे. भगवंताचं नामस्मरण करणं कल्याणाचा मार्ग आहे आणि याविषयीची एक कथा इतिहास तुला सांगतो ऐक. भगवंत बोलतात पूर्व्यवंती नगरी जाना देव शर्मा नामे ब्राह्मण तपोतेजे देती प्रेमान सूर्यनारायण दुसरा तो. पूर्वी सप्त मोक्ष पुऱ्या सांगितल्या त्याच्यामध्ये अवंतिका नावाचं एक नगर होतं आणि त्या अवंतिकेमध्ये वेद शर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. तप करत होता. तपाचं तेज त्या ब्राह्मणाचं जर तेज पाहिलं तपानं निर्माण झालेलं तेज तर प्रति सूर्यनारायण दिसावा अशा प्रकारचं स्वरूप त्याचं दिसत होता. स्वदेही नित्यरत असे दुष्ट प्रति ग्रह कोणास नसे स्वधर्मचारे काळक्रमित असे लोलंगता नसे निजांगी. आणि तो स्वतःच नित्य क्रम करण्यामध्ये रत होता. दुसरं कुठल्याही प्रकारचं दुष्ट प्रतिग्रह कुणाला वाईट बोलायचं कुणाच्या नादी लागायचं असलं काही नव्हतं. एकटा होता. भगवंताचं नामस्मरण आपापली रोजची नित्यक्रम तो योग्य रीतीने पार पाडत होता. निरहंकारी मत्सर ते न करी प्राणी मात्रा ते कृपा करी अपत्या परी जीव मात्री. निरअहंकारी होता महाराज. कुठल्याही प्रकारचा कसलाही कशाचाही अहंकार त्याच्यापाशी नव्हता आणि प्राणी मात्रावरती दया होती. भूत दया होती. आपल्या लेकरावरती जसं प्रेम करावं जीव लावत अशा पद्धतीने तो प्रत्येकावरती जीव लावत होता. कोणाचाही मत्सर करत नव्हता. कोणाला वाईट बोलत नव्हता. असा ब्राह्मण त्या अवंतिका नगरीमध्ये राहत होता. प्रवर्तला मला मास ब्राह्मण चिंता करी रात्रंदिवस मने पदरी संचय नसे धनास वाट हव्यास धनाचा. आणि तेवढ्या वेळामध्ये ही अधिक महिना सुरू झाला. अधिक महिना सुरू होण्याच्या आधी त्याने एक दिवस विचार केला उद्यापासून अधिक महिना आहे मग कोणता ग्रंथ लावायचा काय करायचं विचार करावा लागतंय नियोजन करावं लागतं. त्याने विचार केला उद्यापासून अधिक महिना सुरू होणार आहे मग त्या अधिक महिन्यामध्ये पुण्य कमवण्यासाठी काय करावं लागेल. धन द्यावं दान द्यावं तर आपल्यापाशी धन नाही इस्टेट नाही पैसा नाही पुण्य कमवायचे काय करावं याचा विचार करू लागला. अयासी उपाय की जे कवना भिक्षा मागत आणि मिळे दुकान कोणी न देती वस्त्र जीर्ण मग द्रव्य कोटून प्राप्त होय. त्याला काय उपाय करावा पर्याय काय करावा. जर भीक मागत हिंडला तर फाटकी कपडे घरातली कोण देत नाही. मग द्रव्य सोनं चांदी पैसा कोण द्यायला लागले मागितल्यानंतर सहजासहजी भेटत नाही लोक देत नाही. म्हणून मग काय करावं या अधिक महिन्यामध्ये काहीतरी पुण्यकर्म करायचंय आणि पैसे आणि द्रव्य मागून कमवून भेटणार नाही काय करावं विचार करू लागला. दुःखाचे न मिळे तर कृपानी हे दोसोली व दुःखाची करणी पूर्ण दरिद्र कृपा करोनी दिली मजला गुणी भगवंते. विचार करू लागला फुकटचं काहीच भेटत नाही. पाणी मागायला गेलं तरी लोक देत नाही. मग काय करावं. पूर्ण दरिद्र माझ्या नशिबामध्ये दिलंय. कोणी दिलंय भगवंतानं दिलेलं आहे. त्यानं आमच्या नशिबामध्ये आयुष्यामध्ये गरिबी घातलेली आहे दरिद्र घातलंय. मग आता अधिक मासाचं पुण्य कसं कमवावं विचार करू लागला. जरी कष्ट व्हावे शरीरा तरी शक्ती नाही अपार उपोषण करावे निर्धार तरी अन्नगत प्राण. जर आपण आता शरीराला कष्ट द्यावं
तप करावं, तपश्चर्या करावी, तर आपल्या अंगामध्ये शक्ती नाही. अशक्त शरीर झालेलं आहे. आता तप वगैरे होणार नाही. मग उपोषण करावं, उपवासी राहावं म्हटलं तर हे असणारा आपला जो प्राण आहे, प्राण म्हणजे अन्नमय आहे. खाल्ल्याशिवाय माणूस जगतच नाही. त्याच्यामुळं जगण्यासाठी खावंच लागतं. म्हणून आपल्याला उपोषणही घडत नाहीये. काय करावं विचार करू लागला. क्षणभरी नसताना तत्काळचा उपाय हे प्राण, पित्तक्षोभ होय तत्क्षण याला उपोषण घडेन. क्षणभर जरी अन्न भेटलं नाही तरी भुकेना प्राण व्याकुळ होतोय, जीव जाण्याची वेळ येते. म्हणून आपल्याला उपोषण घडणार नाही. उपोषण म्हटल्यावर उपवासी राहावं लागतं आणि आपल्याला उपोषण शरीरात साथ देत नाही. त्यामुळे उपोषण व्रत घडत नाही. ऐसी चिंता करिता हृदयी निजल्या सवयसला जीवी, मने पुण्यलेश अमुचे दैवी प्राप्त केवी होऊ शके. तो ब्राह्मण विचार करू लागला. मनामध्ये चिंता निर्माण झाली. काय करावं. आपल्याला उपवास करणं होत नाही, कोणतं दान धर्म करणं होत नाही, पण अधिक महिन्यामध्ये पुण्य कमवायचंय. कदाचित ते आपल्या नशिबामध्येच नसावं अधिक महिन्यातलं पुण्य कमवण्याचं, कारण कुठलंच साधन आपल्याला जमत नाही असा विचार करू लागला. मुमुक्ष दशा रोतार अंगी बाणता साचार, कृपाळू तो सर्वेश्वर द्रविलांतरी दयाचे. फक्त इच्छा निर्माण करा. मार्ग देखावणारा भगवंत आहे. आपण जर इच्छाच नाही निर्माण केली तर भगवंत सुद्धा मदत करू शकत नाही. त्याला वाटतंय अधिक महिन्यामधलं पुण्य कमवावं, पण साधन नाही, पण मनापासून तळमळ आहे. मग भगवंताला कृपा आली आणि भगवान परमात्मा त्याच्याविषयी दयाळू झाले. काय करतात. स्वप्नी येऊन या श्री अच्युत तया ब्राह्मणा ते संबोधित, म्हणे मी सांगतो निश्चित करी व्रत मौन्यते. आणि भगवान परमात्मा रात्री त्याच्या स्वप्नामध्ये गेले आणि स्वप्नामध्ये जाऊन भगवंताने सांगितलं, हे बघ अधिक महिन्यातलं पुण्य कमवायचं असेल तर बाकीचं तुला काहीच जमत नाही, काहीच करू नको. फक्त मौन व्रत धारण कर, कोणाला काही बोलायचं नाही, भगवंताचं नामस्मरण कर. याच्यानं तुला अधिक महिन्याचं पुण्य प्राप्त होईल भगवंत सांगतात. मौन्याची करावे स्नान, मौन्याची करकी जे हवन, मौन्याची साधावे भोजन नरज्ञान साधना ते. मौन करून स्नान करायचं, यज्ञ हवन सगळं क्रिया मौनानं करायचं आणि भोजन सुद्धा मौन शांत बसून कोणाला काही न बोलता भोजन करायचं. कुठलंही कार्य करताना मौन पाळायचं भगवंत सांगतात. परान्नाची करी त्याग, मात्र नेम प्रसंग, उपरी उद्यापन यथा संग, तेने श्रीरंग संतोषे. स्वतः भगवान परमात्मा सांगतायत या पूर्ण अधिक महिन्यामध्ये पर अन्नाचा त्याग करायचा. स्वतः घरामध्ये शिजवायचं, कमवायचं, खायचं. दुसऱ्याच्या परगृहीमध्ये त्या ठिकाणी जायचं नाही, तिथलं अन्न सेवन करायचं नाही. पूर्ण 1 महिने फक्त मौन व्रत धारण कर, बाकी काही करू नको. मौन व्रत कर आणि माझं स्मरण कर. हे अधिक महिना संपल्यानंतर ना या व्रताचं उद्यापन कर भगवंत सांगतात. ऐसे स्वप्न होतासी निशिते, एरुचा टकलाच भोते, म्हणे दृष्टांत तिथला भगवंते, म्हणून हर्षिती निजमनी. आणि मग त्या असणाऱ्या ब्राह्मणानं विचार केला. रात्री दृष्टांत भगवंतानं दिला, सकाळी जागा झाला. जागा झाल्याबरोबर रात्रीचं पडलेलं स्वप्न आठवलं. स्वतः भगवान परमात्म्याचं दर्शन स्वप्नामध्ये झालं. त्यांनी सांगितलं मौन व्रत कर. तेच लक्षामध्ये ठेवलं आणि करू लागला. मग प्रतिदिनी व्रतारंभ करिता झाला स्वयंभ, मौन व्रती अलभ्य लाभ लाभला बला दया ते. मग प्रतिदिनी रोज अधिक महिन्याच्या सुरुवातीपासून त्याला मौन व्रत आरंभ केला, सुरुवात केली. मग कुठलंही कार्य करताना त्यानं मौन धारण करायचं आणि त्या मौन व्रत धारण केलेल्याचा अलभ्य अशा प्रकारचा लाभ त्याला झाला. काय झाला. प्रातःकाळी नर्मदा तीरी स्नानाते जातसे निर्धारी, मौनीची दिस माघारी याचना करी कवनाते. सकाळी सकाळी उठायचा, प्रातःकाळी नर्मदा तीरावरती जायचा, तिथं स्नान करायचा. स्नान करून माघारी येत होता. कोणाला काही बोलायचं नाही. घरातनच निघायचं, स्नान करायचं, स्नान करून पुन्हा घराकडे यायचं. जाताना कुणाला बोलायचं नाही, येताना कुणाला बोलायचं नाही. मौनानच सर्व कार्य करू लागला. करुणी देवदैवार्चना विधियुक्त जप अनुष्ठान, सारुनिया होम हवन नक्त उपोषण करीत असे. मग स्नान करून आल्यानंतर ना देवांची पूजा करायची, देवतांचं अर्चन करायचं,
विधियुक्त जसं वेदामध्ये शास्त्रामध्ये सांगितलंय तसं जप करायचं, अनुष्ठान करायचं, होम हवन जे काय आपले रोजचं नित्यक्रम आहे तो नित्यक्रम सारायचा आणि उपोषण जमल तसं उपोषण तो करू लागला. अस्तमानी करी भोजन स्वपंक्ती अतिथी जाण परी स्वप्न वचनी भावार्थ धरुनी करी आचरण मौनेसी. आणि संध्याकाळी भोजन करायचा आणि सायंकाळ स्वतःच्या पंक्तीला एखादा जर अतिथी दरवाजामध्ये आला आपण भोजन करत असताना तर त्या अतिथीला देत नव्हता, त्याला शेजारी बसवायचा आणि आपल्या पंक्तीला आपल्या जवळ बसून त्या अतिथीला खाऊ घालायचा. हे सगळं कार्य करत असताना मौनानं करायचा. पण स्वप्नामध्ये जो भगवंतानं दृष्टांत दिलेला आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून तो कार्य करू लागला. धन्य ते सांसारिक जन जयाचे गडे अतिथी जाण नको देवा ऐशियाचे जिन असाक्षी भोजन तयाचे. ग्रंथकर्ते सांगतायत धन्य लोक तेच गृहस्थ आश्रमामध्ये तीच धन्य आहे जे लोक अतिथी घरामध्ये आल्यानंतर ना ते अतिथीला घरातलं अन्न देतात, त्याला स्वतःच्या पंक्तीला घेऊन बसवतात. अशा प्रकारचे सांसारिक लोक, गृहस्थ आश्रमामध्ये राहणारी लोक जे अतिथीला विमुख पाठवत नाही जगामध्ये तेच धन्य आहे असं महाराज सांगतात. ऐसा नवे देव शर्मा ऐसा नवे वेद शर्मा कर्म करी कर्मा सदा सर्व काळ सर्वोत्तमा भजन प्रेमा गम्य. बाकी आता जसं सांगितलं की अतिथीला विमुख पाठवतात काही लोक, त्याला देत नाही, तशा प्रकारचा वेद शर्मा नावाचा ब्राह्मण तशा पद्धतीने नव्हता. मग कसा होता तो सर्व काळ अतिथीला भोजन देत होता, स्वतःच्या पंक्तीला बसवून त्याला असणारं जेवण खाऊ घालत होता, मौन व्रत धारण करत होता. अशा प्रकारे वेदशास्त्र पारंगत तो ब्राह्मण होता. तया व्रत प्रभावे करून आरोग्य क्रांती वर्धमान जरा मृत्यू उद्यापना करी तयास चित्त धरुणी. अशा पद्धतीने व्रत प्रभावानं आरोग्य आयुष्य कांती सगळं असणारं वर्धमान झालं आणि वर्धमान झाल्यानंतर ना मग पुन्हा त्यानं असणारं त्या व्रताचं उद्यापन केलं आणि उद्यापन केल्यानंतर ना काय झालं ऐका. मग तया विप्राल लगी पाही संतोषोनी शोषशाही विमानान निलेत लवलाही उद्धारण नेला वैकुंठा. मग त्या ब्राह्मणानं मौन व्रत धारण केलं. भगवान परमात्मा प्रसन्न झाले कारण देवाने सांगितलं होतं मौन व्रत धारण कर. लगेच भगवंतानं विष्णुदूतांना बोलवलं आणि ते दूतांकर विमान आलं, आणवलं. त्या विमानामध्ये त्या ब्राह्मणाला बसवलं आणि वैकुंठाला भगवंत त्याला घेऊन गेले. इंद्र करी तसे सन्मान आपण निकट बैसून स्वर्ग सुखाचे भोग संपूर्ण भोगिता झाला स्वयंपये. आणि त्या ब्राह्मणाचा सन्मान इंद्र करू लागला. देवादिदेव देवांचा राजा इंद्रानं त्याला आपल्या शेजारी बसवलं, आपल्या आसनावरती बसवलं आणि स्वर्गामध्ये जेवढे सुख आहे त्या सगळ्या स्वर्गातील सुखाचा आनंद इंद्रदेव त्या विप्राला ब्राह्मणाला देऊ लागले. तो ब्राह्मण अध्यापवरी स्वर्ग लेखी वासी करी साक्ष घेई जे श्लोकांतरी न सेवै खरी अप्रमाण. आणि ग्रंथकर्ते सांगताय तो ब्राह्मण आजही स्वर्गामध्ये राहतोय, स्वर्गामध्ये वास करतोय. मी माझ्या मनाचं सांगत नाही, साक्ष घे जे श्लोकांतरी. व्यास महाराजांचे श्लोक पहा आणि त्या असणाऱ्या श्लोकांची साक्ष घ्या. मी माझ्या पदरीचं मनाचं बोलत नाहीये, त्या श्लोकांच्या आधारावर बोलतोय. आजही तो ब्राह्मण स्वर्गामध्ये राहतोय असं ग्रंथकर्ते सांगतात. ऐसा तारला वेद शर्मा म्हणून श्रवण केले तुम्हा या लागी भावी कहो धरुणी प्रेम हृदयी पुरुषोत्तमाध्यायीचे. अशा प्रकारचा तो वेद शर्मा नावाचा ब्राह्मण अवंतिका नगरीमध्ये राहणारा तो तरुण गेला म्हणून तुम्हाला त्याची कथा सांगितली. मौन व्रतानं तो तरला, त्याचा उद्धार झाला. उद्धार झाल्यामुळं एका या ग्रंथामध्ये त्या वेद शर्मा नावाच्या ब्राह्मणाची कथा सांगितली गेली. म्हणून हृदयामध्ये प्रेम झाला आणि भगवंताचं नामस्मरण हृदयामध्ये राहू द्या. संकल्प विकल्प करून दूर मिथ्या जाणून संसार हृदयी चिंता रघुवीर
संकल्प विकल्प दूर करा. संसार ही मिथ्या आहे. संसार ही एक ना एक दिवस संपणार आहे असं ध्यानामध्ये घ्या. आयुष्य संपणार आहे, जाणार आहे. म्हणून आयुष्य जाता हे पहा. काळ जपत असे महा, स्वहिताच्या घोर वहा. ध्यानी राहा श्रीहरीच्या. रामचंद्राचं नामस्मरण करा आणि तो रामचंद्र जर हृदयामध्ये त्याचं चिंतन केलं तर पहिलं त्याला घेऊन जाण्याचं काम तो भगवंत करील. जयाचे नाम गीता जाण, जळी करले उपासन, ते तव निर्जीव की हो जान, परी महिमान नामाचे. अहो ज्या भगवान श्रीरामचंद्राचं नाव घेतल्यानंतर दगड तरली. आपल्याला माहित आहे रामायणामधला विषय. पाण्यावरती दगड तरली का? फक्त त्याच्यावरती राम नाम लिहिलेलं होतं आणि दगड ही निर्जीव आहे. मग राम नावानं निर्जीवांचा उद्धार होतो. कारण दगड ही जड आहे. जडाचा गुणधर्म संपला गेला आणि रामचंद्राच्या नावाचं एवढं सामर्थ्य आहे आणि त्या नावानं दगडाचाही उद्धार झाला. दगडही पाण्यावरती तरली गेली. म्हणून नाथ महाराज रामायणामध्ये कोवी सांगितलेली आहे त्यांनी. नवे समुद्राचे लक्षण, नवे ऋषींचे वरदान, नवे निळाचे महिमान. मग काय आहे? श्रीरामचरण प्रताप. रामचंद्राच्या पायाचा प्रताप आणि रामचंद्राच्या नावाचं सामर्थ्य आहे. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. म्हणून नावानं दगडाचा उद्धार होतो. ते निर्जीव आहे, आपण सजीव आहे. निर्जीवाचा उद्धार होतो. मग आपला का होणार नाही? म्हणून नामस्मरण करा. महाराज सांगतात, मग मानव देह तो साजीव केली न तो तरी पाहो, परी एकनिष्ठ मीन देवो केली पावे दासते. अहो न दगड निर्जीव असताना तरली. मानव देह तर सजीव आहे, आपण सजीव आहोत. निर्जीवाचा उद्धार झाला भगवंताच्या नावानं. मग आपण सजीव आहेत, मग सजीवाचा का होणार नाही? फक्त त्या भगवंताच्या नावावरती विश्वास पाहिजे, निष्ठा पाहिजे, प्रेम पाहिजे. एवढ्या 3 गोष्टी जर असतील तर भगवान परमात्मा कृपा करतो आणि आपलाही उद्धार त्या रामचंद्राच्या नावानं होईल. ग्रंथकर्ते सांगतात, पूर्ण भावार्थ विन सर्वथा कृपानेची आनंदा, या लागी श्रोते हो तत्वता, चालावे व्रताची निजनिष्ठे. पूर्ण भाव व्रत असल्याशिवाय भगवंताला आपली कृपा येत नाही. भगवंत दयाळ आहे, प्रेमळ आहे. राम कृपेचा कोवळा, राम जीवाचा जिवाळा. तो कृपाळू आहे, पण त्याला आपली कृपा येण्यासाठी त्याच्यावरती प्रेम पाहिजे. आपलं पूर्ण प्रेम आणि भावार्थ असल्याशिवाय आपली दया कृपा भगवंताला येत नाही. म्हणून सांगितलेलं व्रत करा आणि भगवंतावरती प्रेम, जीव त्याच्यावरती भाव धरा आणि नामस्मरण करा. परम साधारण हे व्रत, ऐश्वर्य आरोग्य प्राप्त कृपा करून श्री भगवंतांनी दिले आदरे. खूप सोपं व्रत आहे. मौन धरायचं काही कष्ट आहे का? साधारण आहे, खर्चिक नाहीये. मौन धरणं सगळ्यात सोपं व्रत सांगितलं. कोणी सांगितलंय? भगवंतानं सांगितलंय. लक्ष्मीला सांगितलेलं व्रत आहे आणि तेच व्रत तुम्हाला सांगितलं. तरी भगवंत जनासी अवेर, केवी करावा साचार, अवेरिता कयाचे उत्तर, मग होय निष्ठुर दासते. अहो भगवंत भजनाचा आवेर का करायचा? भगवंताच्या भजनाचा आवेर करायचा नाही, त्याचं नामस्मरण करायचं. स्वतः भगवान परमात्माचं त्याचं जर नामस्मरण केलं तर त्याला आनंद वाटतो. देवाचं नामस्मरण केलं, भजन केलं तर त्या भगवंताला आनंद वाटतो. मग त्याच्या भजनाचा आवेर का करायचा असं ग्रंथकर्ते सांगतात. पहा उदरा लागी नीच सेवेन, करावे लागे जीवित्व अर्पण, येथे केचित पडता न्यून, शोभे दारुण सेवेकाते. उदाहरण दिलं महाराज. भगवंतांची आज्ञा आहे की भजन करा, नामस्मरण करा, तुमचा उद्धार होईल असं भगवंताने सांगितलेलं आहे. आपण ऐकत नाही, त्याचा आवेर करतो. भगवंताचं बोलणं आपण टाळतो. संसारामधला त्यांनी थोडासा दृष्टांत दिला, उदाहरण दिलं. समजा राजा आहे, राजाला पंचपक्वानाचं जेवण बनवलं. एखाद्या पदार्थाची चव कमी लागली तर ती राजा सेवकावरती रागवतोय. मग जर पोटाला कमी पडलं, बेचव झालं तर तो राजा सेवकावरती रागवतोय. मग भगवान परमात्म्याचं वचन आपण मोडतोय, त्याचं ऐकत नाही, मग त्याला राग येणार नाही.
का महाराज सांगतात. आणि आपुली जे कांता पती वचना ते ओविळता मग तो कोपे तिये ऋता करीलता प्रारते भय. ग्रंथकर्त्यांनी सोपा संसारातला उदाहरण दिलं, दृष्टांत दिलं. सगळ्यात सोपं घरातला आहे, लय लांबचं नाही. नवऱ्याचं बोलणं जर बायकून ऐकलं नाही तर नवऱ्याला सहज राग येतो. मग ते त्याला मारतो, हाणतो. कारण का त्याचं बोलणं तिनं ऐकलं नाही. म्हणजे नवऱ्याच्या शब्दाचा उत्तर त्याचा बोललेलं न ऐकल्यामुळे त्याला राग येतो आणि तो तिला मारतो. भगवंताचे वचन आहे, भगवंताचे शब्द आहे, ते जर नाही ऐकले तर मग देवाला किती राग येईल. मग देवाला आपल्याविषयी राग यावा का आपल्याविषयी प्रेम निर्माण व्हावं, आपले आपण ठरवा. ऐसे विचारून मानसी हा तो स्वामी त्रैलोक्यवासी अमान्य होता त्याची या वाचनासी तरुण पाव केसोनी पावला. अहो नवऱ्याचं ऐकलं नाही बायकोला तर नवरा त्याला त्या असणाऱ्या बायकोला मारतो, हानमान करतो. आणि जर आपण अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आहे आणि त्याचं जर वचन ऐकलं नाही तर मग हे संसार रूपी समुद्रामधून तरुण जाणार नाही. ग्रंथकर्ते सांगतात. म्हणून कार्तिक गृहस्थी विमुख न व्हावे भगवंती ह्याची सांगणी पुढती श्रोत्यापदी आदरे. ग्रंथकर्ते सांगतायत म्हणून बद्ध हस्ताना हात जोडून तुम्हाला सांगतो, पुन्हा पुन्हा विनंती करतो. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नामा. तुमच्या हातापाया पडून सांगतो, नमस्कार करून सांगतो. काय सांगतो की भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. त्याचं नामस्मरण केल्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही. पुन्हा पुन्हा ग्रंथकर्ते सांगतात. स्वस्ती श्री अधिक मास महात्म ग्रंथ पद्म पूरणीचे संबंध मनोहर विरचित दशमाध्याय. गोडा श्रीकृष्ण अर्पणमस्तु शुभम भवतु पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव